नमस्कार, मी मस्तान सर. उद्या तुमचा थिअरीचा पेपर आहे. त्याच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला देण्यासाठी हा मी व्हिडिओ आता करत आहे. तुमचा उद्या थिअरीचा पेपर 75 मार्काचा पेपर आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना टाईम मॅनेजमेंट आणि वेळ मॅनेजमेंट या दोन गोष्टी जमत नाहीत. त्यामुळे त्यांचा पूर्ण पेपर अभ्यास होऊनही कवर होत नाही. त्याच्यामध्ये टाईम मॅनेजमेंट आणि पेपर मॅनेजमेंट साधारणतः तुमचं 75 मार्काचा पेपर आहे. 75 मार्काच्या पेपरच्या संदर्भामध्ये माहिती देत असताना तुम्हाला उत्तरपत्रिका एकच भेटते, पुरवणी भेटत नाही. तुम्ही याच्या अगोदरही परीक्षा दिला, पुरवणी भेटत नाही. मग ही पुरवणी भेटत नाही तर त्याच्यामध्ये 30च साधारणतः तुमचे 30च पेजेस असतात. मग 30 पेजेसमध्ये कसं 2 पेजेस गेले तुमचे, पहिला पेज आणि इकडून 2 पेज ते मायनस होतात. 30 पेज. 30 पेजेसमध्ये तुम्हाला जे काही प्रश्न लिहायचे म्हणजे साधारणतः टिपा लिहा 3 प्रश्न आहे. तर टिपा लिहा तुम्ही लिहिताना 1.5 पेज किंवा जास्तीत जास्त 2 पेज, इकडून असे 2 पेज किंवा 1.5 पेजेस लिहा. असे 1.5 4.5 म्हणजे जवळपास 5 पेजेस तुमचे जातात. त्याच्यानंतर 30 पैकी 5 गेले, 25 राहिले. साइन चौक 24. प्रत्येक प्रश्न 6-6.5 पेज किंवा 6 पेज साधारणतः. इकडून 1, इकडून 2, इकडून 3 असे 6 पेजेस म्हणजे 3 पेजेस, इकडून 6 पेजेस असे 4 प्रश्न. साइन चौक 24 पेज, 24 + 5 29 पेज तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आणि उरलेला 1 पेज कमी जास्ती कोणतं तरी एखादा प्रश्न 7 पेजेस लिहून तुम्ही कव्हर करू शकता. हे लिहिताना प्रस्तावना करा, डायग्राम काढा, त्रिकोण, चौकोन, आयत, षटकोन याच्या संदर्भामध्ये तुम्ही काय करा, हे करू शकतात, डायग्राम काढू शकतात. त्रिकोण, चौकोन, आयत, प्रस्तावना करा, डायग्राम काढा. एक मुद्दा 2-3 ह्याच्यामध्ये पॅरेग्राफमध्ये चांगल्या पद्धतीनं स्पष्टीकरण करू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही पेज मॅनेजमेंट करू शकता. त्यानंतर तुम्हाला टाईम मॅनेजमेंटसुद्धा करायचं आहे. मग टाईम मॅनेजमेंट कसं कराल? साधारणतः तुम्हाला 3 तास वेळ 75 मार्कासाठी म्हणजे 180 सायंत्रिक 18 180 मिनिट. 180 मिनिटपैकी पहिली टिपा 1.5 पेजेस किंवा 2 पेजेस लिहिताना 10च मिनटामध्ये, घड्याळी 10 मिनटामध्येच लिहायचं. 10 मिनटामध्ये समजा तुमचं 1 पेज झालं फक्त आणि पलीकडला 1 मुद्दा झाला. आणखी तुम्हाला काही लिहायचं आहे, जागा सोडा. 10 मिनटामध्ये जेवढं झालं तेवढं लिहा. समजा 2 मुद्दे राहिले असतील, 1 मुद्दा राहिला असेल, अर्धा पेज राहिला असेल, सोडून द्या. दुसरी टिपा चालू करा दुसऱ्या पेजवर, मग तेही लिहा. तेही लिहिताना 10च मिनटामध्ये लिहायचं. समजा त्याचंही 2 मुद्दे किंवा 1 मुद्दा राहिला, त्याच्यासाठी जागा सोडून द्या. तिसरं टिपा लिहा, दुसऱ्या पेजवर चालू करा. त्याचंही लिहिताना 1.5 पेज लिहिताना 1च पेज झालं, अर्धा पेज राहिलं, सोडून द्या. म्हणजे पहिल्या अर्ध्या तासात 30 मिनटामध्ये 3ही टिपा तुमच्या कंप्लीट झाल्या पाहिजेत. जेवढ्या झालं तेवढं. 1-2 मुद्दे राहिले तर सोडून द्या. त्याच्यानंतर तुमचं 15 मार्काचे 4 प्रश्न आहेत. 15 मार्काचे उत्तर लिहिताना 6 पेजेस लिहिताना साधारणतः एका 15 मार्काच्या प्रश्नाला तुम्ही 30 मिनिटे वेळ तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. मग 30 मिनिटे वेळ देताना याच्यामध्ये 30 मिनटामध्ये समजा तुमचे 5 पेजेस झाले, 1 पेज उरलं आहे, सोडून द्या. मग दुसरा प्रश्न चालू करा. दुसरा, तिसरा, चौथ्यापैकी 2 सोडवायचे तुम्हाला. कोणते तुम्हाला चांगले येतात ते सोडवा. जो की दुसरा झाला तर तिसरा, चौथा कोणतं लिहिलेलं तुम्ही ते लिहा. त्याचेही अर्ध्या तासातच तुम्हाला कंप्लीट करता आलं पाहिजे. अर्ध्या तासामध्ये समजा तुमचं काय झालं, अर्ध्या तासामध्ये 5 पेजेस झाले, 1 पेज उरले, सोडून द्या. तिसरा प्रश्न असंच लिहा, चौथा प्रश्नही असंच लिहा. 1 पेज, 1.5 पेज किंवा अर्धा पेज राहिला असेल तर 30 मिनटामध्ये जेवढं झालं तेवढं लिहा. आणि जेवढ्याला जागा उरलेली आहे तेवढी जागा तुम्ही शिल्लक सोडा, कोरी सोडा. आणि शेवटी म्हणजे 30 × 30 2 60 30 3 90 30 चौक 20चे 120 मिनिट आणि टिपाचे 30 मिनिट असं 150 मिनिट झाले. उरले तुमच्याकडं 30 मिनिट म्हणजे साधारणतः अर्धा तास वेळ उरलेला आहे. त्या अर्धा तासामध्ये तुमचे 2 मुद्दे 3 मुद्दे 1 पेजेस कोणकोणत्या ह्याच्या प्रश्नाचे उरले ते स्पीडमध्ये तुम्ही कव्हर करू शकता. यामुळं तुम्ही प्रत्येक प्रश्नाला टच व्हाल, तुमचं वेळ मॅनेजमेंट होईल, पेज मॅनेजमेंट होईल, आत्मविश्वास निर्माण होईल आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्ही पोचल्यामुळं तुम्हाला मिळणारे मार्कसुद्धा
जास्ती प्रमाणामध्ये मिळतील. जर तुम्ही टाईम मॅनेजमेंट नाही केला, एखादा प्रश्न 15 मार्काचं राहिलं तर लक्षात घ्या 15 मार्क तुमचे ऑलरेडी मायनस झाले, म्हणजे 75पैकी 15 तुमचे ऑलरेडी गेले, म्हणजे 60 मार्कापैकीच तुम्हाला मार्क मिळणार आहेत, 75पैकी नाही. म्हणून मित्रांनो टाईम मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. हे व्हिडिओ बघा, हे व्हिडिओ इतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुद्धा टाईम मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये पाठवा. व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओचा फायदा होतो किंवा नाही, नक्कीच कमेंट्समध्ये तुम्ही कळवा. धन्यवाद. उद्याच्या पेपरसाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.